2025 आता जाणार आणि 2026 आता येणार, मग पार्टी तर झालीच पाहिजेत. अरे चिंक्या भाऊ, आता काय आहे बेत सांग पटकन. बेत तर तेच आहे, आता आणणार चिकन नाहीतर मटन. बरं जाऊ दे, आता चालीतलंय बंद झालं. आता आपण आपल्या सरळ भाषेत बोलू. हे पाय, मी आणतो पोटरी, 2 पोटऱ्या आणतो, 2 किलोच्या 2-2 4 अशा पोटऱ्या घेऊन येतो. तुझ्या मागं बाकीचा खर्च लागेल, मसाला काय, मीठ, चटणी मीठ काय, पेटकूट असेल ते सगळं तुझ्या मागं लागेल. आणि मग आपला नंबर ठरे बाबा, मला पण येऊ द्या तुमच्या सोबत. मी काय एखादी 2 रोटीच खाईल आणि एखादा 2 पीस खाईल, बाकी काय, पण मला येऊ द्या सोबत. पाय भाऊ, तुला यायचं असेल तर अर्धा खर्च भरावा लागेल. त्या मागं पिण्याचा खर्च आणि चकण्याचा खर्च, समजलं का? अरे खर्चाला काय तम आहे, किती खर्च करू ना, तुम्ही काय ताण घेऊ नका त्याचा. किती पैसे लागते सांग, एका एकाच्या वाट्यावर किती येते, बोला बोला फटकन देऊन टाकतो लगेच. आता 220 रुपये किलो प्रमाणे 220 आणि 220 240 आणि जवळपास असे 240 आणि ते 240 जवळपास 580 रुपये जवळपास लागतील पोल्ट्रीसाठी. बाकीचा खर्च तर मग इतर लागतेच. रमाय भाऊ, मग याला घ्यायचं का आपल्या गावात? नाही सांग आधी, कोणी सोबती करायचं का ते सांग. तू एखादा सोबती राहिला तर मग ते पुन्हा मधात येऊन बसत आणि मग आपल्यात वाटा बसल त्याचा. फुकट पैसे नाही देणार आणि काहीच नाही देणार. कोणी असेल तर त्याला बोलवून घे आणि त्याला सांग एकदा, जर जेवायला यायचं असेल, पार्टी करायची असेल तर. आता ते मागच्या वर्षी पार्टी केली आपण नवीन वर्षाची, आणि ते मारता जुलमच येऊन बसलं. त्याला कशी पण 1-2 रोटी द्यास लागलं ना त्यातले, आणि 2-4 पीस पण खाल्लेच ना त्यानं. मग फुकटच जेवून जाईल तर मग आपली काही परेशानी होऊन जाईल, आपल्याला कमी पडायचं ना. म्हणून आताच काय आहे ते निर्णय घ्या आणि बोला. अरे नाही निचंद्या, येऊ दे ना, मग आलं तर काय एखादा फरक पडायला टायमावर होतच असते ना. आता पंगत म्हटल्यावर पार्टी म्हटल्यावर कोणी येते, 5-6 वाजता तर आजूबाजूचे कुत्रे पण येते, तर मग हे माणसं आहेत ना, मग काय फरक पडायला जरा साधे एखादं तर. कारण नाही भाऊ, आता कुत्र्याची गोष्ट वेगळी असते. हे माणसं आहेत ना, हे काय सुदानमतीने खातील का काय? कोणी पिऊन येईल, कोणी 90 मारून येईल, कोणी 30 मारून येईल, कोणी सोबत घेऊन येईल एखाद्याला. आता काय मग आपल्या पैशातनी सगळ्याच लोकांना पार्टी देतो तू? मग आपल्या त्या एका मित्राला बोलू का मग, जेबे आला तर मग त्याचे पैसे मी भरतो ना. पण त्याला बोलवू द्या आता, एरी तुम्ही पार्टी तर करायच लागली का नाही. मग एकाशी करायची 10शी करायची, मग काय फरक पडला आपल्याला. तर एखादी पोटरी वाढवशी लागची आणि खर्च वाढला तर 100-100 रुपये वाढून टाकू डबल. चेंदे आता यानं लयच लांब लावली गडा. आता जाऊ दे, याले बोलवायचं लागलं म्हणलं तर हे बोलवू दे एखाद्या सोबती आले, आणि काय याचं बिन आपलं बिन त्याच्यात नाही, पैसे काढून टाकू त्याच्या दोघांचे बिन जेवायचे. यालेच लावू दे ना, पैसे काय लावायचे ते. काय म्हणला? अबे काय नाही, ते म्हणला की एखादा सोबती असला बोलव, त्याला बिन जेवायला. काय फरक पडायला लागला, आपण आता करावंच लागलो तर. जाऊ दे, कोणाच्या बरोबर जायचं मग? मरत्याचे जायचं का जगण्याचे जायचं, सांग बरं पटकन. ते मारतेच्या नको, जगण्याच्या नको. आपण काय करू, ते झेब्याच्या वरात नाही जाऊ, तिथंच पार्टी करू आणि काय आहे ते खर्च वाटून घेऊ सगळ्याचा. चेंदे चाल मग आता आणू पोटे जाऊन आणि लावू पार्टीच्या मागं. चाल रे राम्या, चाल. आले करा आता 7 जण. आता आपली भाजी शिजते, मग शिजली की जेवण कर बरं का. चंद्या, ते मारत्यान ते आले का नाही, झेब्या मारते आले का दोघं? पाय ना तू, झोपतच निसता. आता पहिलाच पॅक मारला की तुला चढली का काय? उलट्या गिलट्या करू नको बरं का, जेवणाचा धिंगाणा करशील पुन्हा. मारत्या, तू जास्त काही पिऊ नको, तुला लय सवय आहे फुकटची. म्हणलं की तू किती पितो, पण तुला काही सुमार नाही राहत मग त्याचा. आता महाग आहे त्याच्यात, मी एक पहिलीच क्वार्टर मारून आणलं. तुम्ही देसाल तर मी पितो, नाही तर मी काही पैसे नाही माझं, काय मी काय डबल आणली नाही, काय नाही. आता आपला काही नान करायचा नाही बा. आपण म्हणजे पिलो. हे पाय, तुला भाजी कशी शिजवायची, तिखट करायची, साधी करायची, तू पाय. आपण टून हो आणि आपण उड्याच मारणार आता. काही समजून घ्या, काय करायचं ते करा. आपल्यात म्हणते झब्या, आपण पैसे दिले 200 रुपये, आपला काय ताण नाही. तुम्ही शिजवा नका शिजव, मी जर म्हणसाल तुम्ही म्हणसाल, मी तशी बी खातो, काय ताण नाही आपला. तेवढं चिक्याचं पहा, त्याला शिजलेली पाहिजेत का कच्चीच खाते ते. नका रे बाबा, माझी पहिलाच बारीक आहे. आता मी पहिलाच 2-3 पीस खाणारा माणूस, आणि ती कच्ची देता का काय? मला पोट दुखाल, मा उद्या संडासले पळायला लागलं मला पाहिजे. उठ डबा. तुम्ही मला आता कशी द्या, मग काही ताण घेऊ नका. मी शिजलेली खातो, बिना शिजलेली खातो, नाही दिली चालते. आता आपलं टूल झाला कार्यक्रम. तेवढं चकण्याचं पहा, जर देसाल 2-4 पीस तर खातो आणि झोपतो. चंद्या बे, तसं करून कसं चाललं? आता तू जेवा लागल का नाही? आता एवढी 2-4 किलो त्यानं आणलेली, झेब्यानं आणलेली 2 किलो म्हणजे 6 किलो झाली ना. आणि आपल्या 5-6 जणांच्या वाट्यावर कितका लागेल तुला काय अंदाज आहे का? एवढी काय भाजी फेकून द्यायची का? आणि आता उद्या सोमवार आला, उद्या काय आपल्याला खायला जमत नाही काय नाही? आपल्या धर्मात पहिलेच मग सोमवार गिमारी काय जमत नाही. आता तुले खायचं तर काय उद्या बिन, आमचं तर आम्ही आजच खाणार आणि ती बिन 12 वाजल्याच्या आतच खाणार.
आता मग आपलं कसं, मला पहिले थंडी वाजायला लागली राजा. आता मला एकदा इथं डोळ्यातून पण पाणी निघायला लागलं मा. पण तुम्ही काही माही विचारच करायला नाही. मला कोणी बोलावं लागलं नाही, एखादा देतो खडा का नाही देत. पहिलेच तर माझं शरीर थकून गेलं. उद्या तुम्ही दिली नाही दिली, मी पोटभर जाय जेवलो नाही जेवलो तरी काय फरक पडणार नाही. पण एखादा दोन तर पीस साधूवर तर द्या. अबे मारते आता खायसाठीच केली ना, जरासं थांब ना, काही शिजू देतो का नाही, काही फरक पडते का नाही तुला, काही समजते का नाही. जराशी शिजू दे, मग ती शिजल्याच्या बाद पहिला आता हे पोटरीले म्हणलं की 2-2, 4-4 घंटे पहिले जाळ लावावं लागते. आणि आता ही जराशी शिजल्याच्या बाद तर मग तुला देतोच ना. तुले देतो, त्या झेब्याला देतो, त्या चिक्याला देतो, या चेंद्याला देतो. तू ताण काऊन घ्यायला लागला? आचार्य मी सोना, आता तू काय ताण घेऊ नको. तुला देणार म्हणजे देणार, 100% देणार. तो अर्धा किलो एकल्यानं खाल्ली तरी काही हरकत नाही. मी टेस्ट घेऊन पाहू का तर अर्धी शिजली का कशी शिजली ते. मग एकदा पाहतो, चेक करून सांगतो तुम्हाला. शिजली का नाही शिजली, किती वाजता शिजवा लागते ते सांगतो. पाय आता तू खाता खाता टेस्ट पाहता पाहता आणि शिजली का पाहता पाहता अर्धा किलो तर खाल्ली तू आता लो. आता या चिंग्यानं काल बोलवलं तुले तेच समजायला नाही मला. आता पहिलाच पहिलवान गडी तू, आणि एकलाच जर म्हणलं तू 6 किलो तरी तू एकलाच खातोस. आम्हाला काय पाणी नाही उरते का नाही, ढिसूक पाणी उरते, बघून फेकून विसळून फेका लागते, काही समजत नाही. आता मला सांग राजा, पहिली 6 किलो आणली आणि त्यातली मी अर्धा एखादी किलो खाल्ली, काय फरक पडायला लागला? 4-5 किलो शिल्लक आहेच ना. आणि एखादी मला तुम्ही जेवायला नाही दिले जेवताना तरी चालते ना. पण मला सांगा, आता तुम्ही पहिलेच खाऊ खाऊ करायला लागले. इतकी उरते का तितकी उरते का, याच्या ताटातले लय टाकता का त्याच्यातले ताटातली टाकता का, काही समजत लागलं नाही. आता एखादा जर टाइम पडला तुम्ही डबल आणून शिजवू ना आपण डबल. म्हणजे आता शरीरात त्याच्यात तीच घालायची, शिजवा शिजवीत नाही. 12 वाजले की उद्या खायला जमत नाही, सोमवार हा म्हणता. आणि 12च्या आत कवा शिजवसाल डबल कवा खासाल तुम्ही. आता जे असेल ते पाहू द्या आणि जेव घाला पटकन. अबे मला द्या रे जरासा एखादा 2 पीस तर द्या राजा. तुम्हीच खा लागलं. ते झेब्याला मी बोलवलं, झेब्या म्हणते शिजली का शिजली का म्हणता म्हणता 1-2 किलो त्यानंच खाल्ली. आता एखादा 2 पीस माझ्याकडे लांबा. म्हणाले कोणता दिवस उजळला होता कोणाला माहिती, त्याला उगच बोलवले कट्ट्याले सगळ्याले. असं तांगडू कामीच नसते. खरं म्हणलं तर नवीन साल म्हणजे चांगलं समृद्धीचं सुखाचं जायसाठी असते. आता आपण शिजवायला लागलो मटणं. आता हे असे दांगडं म्हटल्यावर कायचं ते मटण खाल्लेलं बसते. मला काही समजा लागलं नाही राजा यायचं. काय उगच यायले गोंधळात पडलो यायच्या. एखादं त्या रस्सा भाकरीवाल्याकडे गेला असतो, कोण्या हॉटेलवर गेलो असतो तर 300 रुपयात पोटभर जेवण तरी येत होतं. शिजवायचा ताण नव्हता आणि खायचा ताण नव्हता. सगळ्या तुला एक पीस देतो, शिजला का पाय एकदा तेवढा. मग आपण एकदा वाढून घेऊ आणि याला जेव घालू. आता का आहे उगाच पडलो फांबत नाही. रमा पाटील, शिजला शिजला, एक नंबर शिजला. काही ताण घेऊ नका. आता वाढून घ्या एकदा पटकन आणि जेव घाला. आणि काय जराशी तेच बनवा, जरासा घाम पडला पाहिजे अंगातला. कडक 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 बनवा जराशी. जाऊ द्या मसाला चटणी मीठ जरा जास्त टाका आणि जरासा वरून सबार टाका. जरा तेच बनवा. काम निघला पाहिजे फटाफट. रामा पटकन टाक रे बाबा. काय चटणी मीठ टाकायचं आणि काय तेच करायची ते तर एकदाची. पण जेव घाल. टाकतो पावखांड चटणी टाकतो आणि मसाला टाकतो पावखांड आणि तेल आणि जाऊ द्या देऊ द्या झणझणीत फोडणी लगे. पुन्हा 2026ची आठवणच राहिले पाहिजे. 2026 हे चालू वर्ष पडलं पाहिजे आणि 2025ची आठवण ही उद्या पाहिजे डब्यातून पडले पाहिजेत. हे डबा घेतला की पळाला, डबा घेतला की पळाला, असं झालं पाहिजे आता. एकदा मला बाळा बरं, मला चक्कर यायला लागले. चुलीत पडता पडता वाचलो आता मी. रे बाबा वाडा रे, पायापासून उपाशी हो. मटण मटण आहे म्हणून, जेवायला आहे म्हणून या काय अर्धी कोर खाल्ली नाही बाहेर बसून. खाऊन तर जेवण धगत नाही मग संध्याकाळचं. असं जर केलं तर मग पोटरीचा काय फायदा. 200 रुपये फिटले पाहिजे का नाही.